श्रीराम समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. साताऱ्यास चिंतूबुवा नावाचा एक गृहस्थ होता. त्याला मूळ व्याधीची व्यथा होती. पुण्याच्या डॉक्टरकडून त्याने 2 वेळा त्या व्याधीवर शस्त्रक्रिया करून घेतली. त्यामुळे काही दिवस त्याला बरे वाटू लागले, परंतु पुन्हा त्याला त्रास होऊ लागला. नंतर त्याने वैद्याची औषधे घेऊन पाहिली, परंतु काही फायदा झाला नाही. पुन्हा त्याने डॉक्टरांची औषधे घेतली तरी त्यांचा उपयोग होईना. तो कंटाळला आणि जीव द्यायचा विचार करू लागला. होय नाही करता करता एक दिवस डोंगरावरून उडी टाकून जीव द्यावा म्हणून तो निघाला. तेव्हा त्याची बायको डोळ्यात पाणी आणून त्याला म्हणाली, अहो, असे करू नका. कुठेतरी एखाद्या सत्पुरुषाकडे जा आणि त्यांचा आशीर्वाद घ्या. हे ऐकून जीव देण्याचा विचार त्याने तात्पुरता थांबवला आणि आपल्या मित्रांच्या जवळ चौकशी केली. कोणीतरी त्याला पलूसच्या धोंडीबांकडे जाण्यास सांगितले. त्याप्रमाणे तो पलूसला गेला आणि धोंडीबांना भेटला. त्याने नमस्कार केल्यावर धोंडीबा बोलले, अरे, तू इकडे कशाला आलास? मी असल्या भानगडींमध्ये पडत नाही. त्यामुळे नसती लचांडे पाठीमागे लागतात. आपल्यालाच ते सगळे निस्तरावे लागते. तू गोंदवल्यास जा. गणूबुवांनी तिथे रामाच्या नावाने बाजार उघडलेला आहे. बाजारातला माल खरा आहे आणि स्वस्तही आहे. तिकडे तुझे काम नक्की होईल. अशा रीतीने चिंतूबुवाला श्री महाराजांचा पत्ता मिळाल्यामुळे तो पलूस सोडून गोंदवल्यास आला. तो येणार हे आपणास अधिक ठाऊक होते अशा आविर्भावाने ते त्याला बोलले, बरे झाले तुम्ही इकडे आलात. राम बरे करील, काळजी करू नये. इतक्या क्षुल्लक गोष्टीसाठी जीवावर उदार व्हावे. देहाची किंमत फार आहे. श्री महाराजांनी त्याला बाळंभट्टांच्या हवाली केले आणि धर्मशाळेत त्याची उठण्या बसण्याची सोय केली. चिंतूबुवा रोज मंदिरामध्ये जेवीत असत. राळ्याचा भात, बाजरीची जाड भाकरी आणि खूप तिखट आमटी हे रोजचे जेवण ते पोट भरून जेवू लागले. रामाचे तीर्थ आणि रामाचा अंगारा हे त्याच्या मूळ व्याधीला औषध होते. 2-3 दिवस झाल्यावर श्री महाराजांनी त्याला विचारले, चिंतूबुवा, मूळव्याध बरी झाली तर रामाचे नाव विसरणार नाही ना? त्यावर चिंतूबुवा हात जोडून म्हणाले, नाही महाराज, मी जन्मभर त्याचे नाव घेईन. त्यावर श्री महाराज बोलले, राम दयाळू आहे, मग तो खात्रीने तुम्हाला बरे करेल. चिंतूबुवा 12 दिवस गोंदवल्याला राहिले. 4-5 दिवसानंतर त्याला आपोआप बरे वाटू लागले. 10 दिवसात सोसण्या इतकी मूळव्याध त्याच्या आटोक्यात आली आणि श्री महाराजांचे उपकार स्मरण करीत तो घरी परत गेला. नंतर शेवटपर्यंत त्याला कधी त्रास झाला नाही. श्रीराम समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. श्री अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज सच्चिदानंद सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य महाराज की जय. श्री ब्रह्मानंद महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ. श्रीराम समर्थ.